नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज दिनांक 30/9/2021 स्टँडर्ड 8 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स यामधील आपण व्हेरिएशन हे प्रकरण पाहत होतो. त्यामधील एक्झाम्पल्स टेकन ऑन टाइम, वर्क, स्पीड फ्रॉम प्रॅक्टिस सेट 7.3 मधून आपण एक्झाम्पल घेणार आहोत. यातलं फर्स्ट एक्झाम्पल, which of the following statement are of inverse variation? खालीलपैकी कोणतं एक्झाम्पल हे इन्व्हर्स व्हेरिएशनचं आहे? तर यातलं पहा, नंबर ऑफ वर्कर्स ऑन ए जॉब अँड टाइम टेकन बाय देम टू कंप्लीट जॉब. वर्कर्स अँड टाइम. वर्कर्स एक जॉब आहे आणि वर्कर्स अँड टाइम याच्यातला रेशो हे प्रपोर्शन पहा कसल्या प्रकारचा आहे. समजा या ठिकाणी 2 वर्कर्सला 3 दिवस लागत असतील डेज, तर 2 वर्करला 4 दिवस लागत असतील तर 4 वर्करला 2 दिवस लागतात. याचा अर्थ वर्कर वाढले की टाइम कमी लागतो, म्हणजे एक वाढलं की दुसरं कमी होतंय, म्हणजे इन्व्हर्स प्रपोर्शन आहे. मग एक जॉब करायचा तो वर्कर आणि टाइम यांच्यातला जो रेशो आहे हा कसला आहे, तर इन्व्हर्स व्हेरिएशनचा आहे. दुसरं एक्झाम्पल, नंबर ऑफ पाइप्स ऑफ सम साइज टू फिल ए टँक अँड द टाइम टेकन बाय देम टू फिल द टँक. पहा, नंबर ऑफ पाइप्स ऑफ सेम साइज to fill a tank and the time taken by them to fill the tank. एक पाईप असल्यावर तो टँक भरायला जास्त वेळ लागेल, 2 पाईप असल्यावर तो टँक भरायला कमी वेळ लागेल, 3 पाईप असल्यावर तो आणखीन कमी वेळ लागेल. म्हणजे पाईपाची संख्या वाढली की लागणारा वेळ कमी होतो, म्हणजे एक वाढतं दुसरं कमी होतं. याचा अर्थ हे सुद्धा इन्व्हर्स व्हेरिएशन आहे. आता थर्ड बघा, पेट्रोल फिल्ड इन द टँक ऑफ ए व्हेकल अँड इट्स कॉस्ट. समजा 100 रुपयाचं पेट्रोल टाकलं, ते किती आलं? 1 लिटर. 200 रुपयाचं टाकल्यावर किती येईल? 2 लिटर येईल. म्हणजे रुपये वाढले, पेट्रोल वाढले, दोन्ही वाढतात. याचा अर्थ हे उदाहरण कसं आहे, तर डायरेक्ट व्हेरिएशनचं आहे. हे इन्व्हर्स व्हेरिएशन नाही, हे लक्षात ठेवा. एक क्वांटिटी वाढली दुसरी वाढली तर ते डायरेक्ट व्हेरिएशन. आता चौथं, एरिया ऑफ ए सर्कल अँड इट्स रेडियस. एरिया म्हणजे काय? एरिया ऑफ सर्कल्स म्हणजे पाय आर स्क्वेअर. ए इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द आर स्क्वेअर, म्हणजे हे इन्व्हर्स प्रोपोर्शनचं एक्झाम्पल नाही. अशा पद्धतीने क्वेश्चन 1 मधली एक्झाम्पल्स ही इन्व्हर्स प्रपोर्शनची आहेत का हे सांगायचं आहे. आता यानंतर क्वेश्चन नंबर 2 याच्यातला काय आहे पहा. इफ 15 वर्कर्स can build a wall in a 48 years. In a 48 hours म्हणते. How many workers? How many workers will be required to the will be
do the same work in 30 hours. मग यामध्ये पहा काय आहे, एक वॉल बांधायची आहे. तर याच्यात वर्कर्स आणि त्याला लागणारा टाइम दिलेला आहे. मग पहा आपण एक तक्ता तयार करूया. वरून पहा वर्कर्स आणि त्याला लागणारा टाइम वॉल बांधण्यासाठी, भिंत बांधण्यासाठी 15 वर्कर्स होते, त्याला 48 तास लागत होते. टायमिंग अवर्स म्हणायचं आहे. मग 48 अवर्स लागत होते. तर हाऊ मॅनी वर्कर्स म्हणजे इथं टू डू द सम वर्क्स इन 30 अवर्स. 30 तासात किती वर्कर मग ते हे करू शकतील. आता वर्कर्स म्हणजे डब्ल्यू आणि टाइम म्हणजे टी ही दोन अक्षरे घेऊया. मग वर्कर वाढले तर लागणारे तास कमी होतात आणि वर्कर कमी झाले तर तास जादा होतात. म्हणजे एक वाढलं तर दुसरं कमी होतंय. म्हणजे हे इन्व्हर्स व्हेरिएशन आहे. म्हणजे डब्ल्यू व्हॅरीज 1/t. म्हणजेच याचं इक्वेशन W इज इक्वल टू K इंटू 1/t. टी भागिले येते इकडे आल्यानंतर गुणिले होईल W इंटू 2t इज इक्वल टू K. मग पहिल्या याच्यात W किती आहे 15 इंटू T 48 इज इक्वल टू K. 15 8 600 4 12 15 4 60 आणि 12 72 इज इक्वल टू K. आपल्याला K ची व्हॅल्यू मिळाली. मग आता काय करा तर इक्वेशन 1 हे लिहा WT इज इक्वल टू K इज इक्वल टू 720. म्हणजे WT इज इक्वल टू 720. आता 30 आवर्स तास असताना वर्कर्स किती लागतील. आता टीच्या ठिकाणी पुटिंग T इज इक्वल टू 30 आवर्स. मग W इंटू 30 इज इक्वल टू 720. W इज इक्वल टू 720 अपॉन 30. आता त्या शून्याला हे शून्य गेलं. 3 दुणे 6 7 6 गेले 1 उरला 1 12 झालं. बेस 12. W इज इक्वल टू किती आलं. मग 30 तासात एक भिंत बांधायला किती वर्कर्स लागतील तर या ठिकाणी 26 वर्कर्स लागतील. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल सोडवायचं आहे. आता यानंतर आणखीन एक एक्झाम्पल याच्यातलं आपण पाहूया. क्वेश्चन 4 काय आहे. ए कार विथ स्पीड with speed 60 km/h takes 8 hours to travel some distance what should be the increase in the speed if the same distance
is to be covered. सारखंच अंतर कापण्यासाठी a car with speed 60 km per hour takes 8 hours to travel some distance. What should be the increase in the speed if the same distance is to be covered? Covered in 7 into 1/2 hours. मग या ठिकाणी आपण बघायच्या सारखं आपण टेबल बनवूया. या टेबल मध्ये स्पीड अँड आवर्स तर स्पीड किती आहे 60 किलोमीटर पर आवर. मग ताशी 60 आहे. तर what should be the increase in the speed if the same distance is to be covered in 7 स्पीड 60 किलोमीटर पर आवर म्हणजे एका तासाला 60 अशा प्रकारे आहे. तर 8 आवर्स मध्ये त्याला डिस्टन्स टू ट्रॅव्हल सम डिस्टन्स इन्क्रीज द स्पीड. मग 8 तासामध्ये त्याला किती डिस्टन्स जायचं आहे आणि 7.5 तासात किती डिस्टन्स हे तेच डिस्टन्स तो 7.5 तासात जाण्यासाठी त्याचा स्पीड किती हवा. आपण याला डिस्टन्स या स्पीड नको. मग एका तासात 60 किलोमीटर 8 तासात. तर या ठिकाणी एका तासामध्ये 60 किलोमीटर तास वाढले की किलोमीटर डिस्टन्स पण वाढतं. याचा अर्थ एक वाढले की दुसरं वाढतंय. डिस्टन्सला आपण डी म्हणूया आणि तासाला आपण टी म्हणूया. मग D is directly proportional to the T. मग D is equal to K into T हे इक्वेशन होईल. मग या ठिकाणी D upon K is equal to T होईल. D upon T is equal to K. मग आता या किमतीवरून आपण D किती आहे 60 upon 1 is equal to K म्हणजे K is equal to किती झालं 60 झालं. आता आपल्याला काय करायचं आहे तर टी च्या ठिकाणी 7.5 घ्यायचं आहे. म्हणजेच इक्वेशन काय आहे D upon T is equal to K. मग K च्या ठिकाणी 60 आणि T च्या ठिकाणी पुटिंग T is equal to 7.5 आणि K is equal to 60. मग D upon 7.5 is equal to 60. आता या ठिकाणी सेवन पॉइंट 5 म्हणजेच बेस 14 भागिले 15 भागिले 7 गुणिले 14 ने 15 भागिले 2 होईल 7.5 म्हणजे. आता हे भागिले तिकडे गेल्यानंतर ते काय होईल गुणिले होईल. D is equal to 60 into 2 upon 5 होईल का
15/2 होईल. ए 30, डी इज इक्वल टू 15 0 0 15 45 म्हणजे 450 किलोमीटर एवढं अंतर हे कापे. 4,480 किलोमीटर एवढं हे डिस्टन्स 7.5 तासात कव्हर करेल. अशा पद्धतीनं हे एक्झाम्पल काय करायचं आहे, सोडवायचं आहे. डिस्टन्स व्हॉट शुड बी द इन्क्रीज इन द स्पीड if same distance is to be covered in 7. इथं काय 8×48 म्हणजे 480 किलोमीटर येईल. मग आणि इथं 450 आहे. तर 7.5 तासात तेच डिस्टन्स कव्हर केलं. हेच डिस्टन्स 7.5 म्हणजे काय होईल, हे एक्झाम्पल या पद्धतीनं नाही आहे. पहा के इज इक्वल टू 60, 8 इज इक्वल टू 8 तासात 480 किलोमीटर जातो. 480 किलोमीटर हे 7.5 तासात गेलं म्हणजेच डी अपॉन टी इज इक्वल टू के. या ठिकाणी डी काय मिळाले आपल्याला, तर 480 मिळालेलं आहे. मग के डी अपॉन टी इज इक्वल टू के. या ठिकाणी डी किती आहे माहीत नाही, टी किती आहे 8 आवर्स आणि 60. मग डी इज इक्वल टू 8 × 60 इज इक्वल टू 8 0 0 48 480 किलोमीटर्स. मग डी अपॉन टी इज इक्वल टू, तर सेम डिस्टन्स आहे म्हणजे 480 अपॉन 7 × 1/2 इज इक्वल टू के म्हणजे 60. आता या ठिकाणी 400 आता याचं स्पीड किती आहे हे काढायचं आहे. मग 15/2 इज इक्वल टू या ठिकाणी काय येईल मग 480 गुणिले 2/15. मग 15 × 1 15, 15 × 45 उरले 3, 48 वरून 45 गेले त्याच्यावर 0, 30 झाली. 15 × 30 गुणिले 2 32 दुने 64 किलोमीटर/आवर हा स्पीड झाला. जर तेच अंतर 7.5 तास कापलं तर त्याचं 64 किलोमीटर/आवर हा स्पीड झाला. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सोडवायचं होतं. आज आपण या प्रॅक्टिस सेट 7.3 मधील क्वेश्चन 4 हे लास्टचं एक्झाम्पल आपण पाहिलं. तर 7.3 हा प्रॅक्टिस सेट आपला इथं संपलेला आहे. हा प्रॅक्टिस सेट आपण घरी जाऊन सोडवायचा आहे आणि त्याचे फोटो व्हॉट्सअप ग्रुपवर टाकायचे. धन्यवाद.